भंडाऱ्यामध्ये आजपासून मंडल यात्रेचा शुभारंभ होणार आहे। ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी केली जाणार आहे। पहिल्या दिवशी विजय वडेट्टीवार त्यासाठी उपस्थित राहणार आहेत। ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेची मागणी होतीये। ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना करणं आवश्यक असल्याची भूमिका विविध ओबीसी संघटनांनी घेतली आहे। याच मागणीला बळ देण्यासाठी आजपासून मंडल यात्रा काढण्यात येते आहे। या यात्रेचा शुभारंभ भंडारा इथून होणार असून विदर्भातील 11 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे। 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट अशी ही यात्रा राहणार आहे। यात्रेच्या पहिल्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। राज्यभर ओबीसी समाजाला एकत्र आणत जातनिहाय जनगणनेच्या मागणीला अधिक बळ देण्याचा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे। या यात्रेचा शेवट 9 ऑगस्टला चंद्रपूर इथं होणार आहे। हक्कासाठी अधिकारासाठी या मंडल यात्रेचं आयोजन केलं आहे। भंडाऱ्यापासून सुरू होऊन ही यात्रा 11 जिल्ह्यातून फिरून चंद्रपूरला याचा समारोप होणार आहे। जनगणना व्हावी याकरता भंडाऱ्यातून मंडल यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। भंडाऱ्यामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे। एकूण विदर्भातील 11 जिल्ह्यामधून जाणार आहे आणि ह्या यात्रेमध्ये जे ओबीसी समाज वेगवेगळे जे सकल ओबीसी समाजाचे जे नेते आहेत किंवा ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यायला सुरुवात झाली आहे आणि आपण पाहू शकतो की आज या सभेला सुरुवात झाली आहे आणि ह्या सभेला विजय वडेट्टीवार हे संबोधित करणार आणि सभेचं नेतृत्व विजय वडेट्टीवार यांच्या मार्फत करण्यात येणार आहे आणि भंडारा जिल्ह्याचे ओबीसी नेते म्हणून नाना पटोले यांची ओळख आहे। मात्र नाना पटोले ह्या यात्रेमध्ये सहभागी होतात का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि ह्या सभेची सुरुवात भंडाऱ्यामध्ये झाली आज आणि 9 तारखेला चंद्रपूर येथे समारोप होणार आहे। त्यामुळे सरकार या ओबीसीच्या यात्रेकडे कशा प्रकारे पाहते आणि या ओबीसीच्या मागण्या त्या पूर्ण होतात का हे पाहणे थोडंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन रत्नागिरी सातपुते प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।